नागपूर। या चित्रपटात मी साळुंखे नावाचं एक पात्र करतो आहे। एका ऑफिसमधला हा कारकून आहे ज्याचे वरिष्ठ मोहन जोशी आहेत आणि ह्या ऑफिसवर मंत्र्याची काय जबाबदारी येऊन पडते यावर मिश्किल भाष्य करणारा हा चित्रपट आहे। नागपूर अधिवेशनादरम्यान होणाऱ्या गमती जमती आणि मुळात शीर्षकामध्ये एक सहल पण लिहिलेलं आहे। तर एक सहल खऱ्या अर्थाने कशी आहे, 5 डिसेंबरपासून नागपूर अधिवेशन पण सुरू होतं आहे आणि 9 डिसेंबरपासून नागपूर अधिवेशन एक सहल हा सिनेमासुद्धा प्रदर्शित होतो आहे महाराष्ट्रभरातल्या तमाम चित्रपटगृहांमध्ये। रसिकांना हा सिनेमा जसा हसवेल तसा अंतर्मुखही करेल, विचार करायलाही लावेल। आवर्जून कळकळीचं एक आवाहन करतो की सर्वांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन या सिनेमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा। अधिवेशनाच्या पहिल्या सॅटर्डे संडेला 12 जणांची व्यवस्था करायला सांगितली आहे। अय्याशीची तेव्हा आता फक्त एकच नारा, चलो नागपूर। तुमच्या नागपुरात काय तेलवीर आहेत का? हे तुमचं नागपूर पण ना। 100 बीमारी की एक ही दवा, गजा वाघमारे। विदर्भ वीर गजानन वाघमारे नाव आहे मला। अरे संतर गुल्ल्या एक मारे साहेब। या टायमाला कोणाला लोक नमस्कार, IBN लोकमतवरती मी शंकर हणकराडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। 9 डिसेंबरला नागपूर अधिवेशन एक सहल नावाचा एक सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होईल। नागपूर अधिवेशन एक सहल या सिनेमाविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे तमाम सिनियर मंडळी इथे आहेत। अजिंक्य देव सर आहेत, चेतन दळवी सर आहेत, भारतदादा आहेत, सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आणि मग मी माझ्या भूमिकेविषयी सांगेन तुम्हाला। तर विदर्भवीर गजानन वाघमारे अशी या भूमिकेची यांची ओळख आहे या सिनेमामध्ये। पण खरे ते विदर्भवीर आहेत, पण गजानन वाघमारे नाही आहेत, तर भारत गणेशपुरे आहेत। तर विदर्भवीर भारत गणेशपुरे, विदर्भवीर गजानन वाघमारे साकारताना काय मजा आली आणि काय आम्हाला या सिनेमात पाहायला मिळणार? नमस्कार, मी माझा एक नवीन आणखीन कोरा चित्रपट घेऊन 9 डिसेंबर रोजी तुमच्यासमोर परत येतो आहे। त्याचं नाव आहे नागपूर अधिवेशन एक सहल। आता नागपूर आणि सहल असं जरा कॉम्बिनेशनचं काम आहे, पण ह्या चित्रपटात ज्या अधिवेशनाच्या ज्या गमतीजमती आहेत किंवा अधिवेशनानंतर आधीच्या ज्या गमतीजमती आहेत त्या सगळ्या ह्या चित्रपटात दाखवल्या आहे। फक्त ह्या चित्रपटात माझ्या भूमिकेचं नाव आहे गजानन वाघमारे। तर भाऊ गजानन वाघमारे म्हणतात मला, असं एक त्याच्यातला डायलॉग आहे त्याचा। तर तो गजानन वाघमारे म्हणजे जरा कॅरेक्टरलेस माणूस आहे। तर असे जे अधिवेशन काळात असे भरपूर लोक जन्माला येतात, उगवतात, नंतर ते कुठं असतात काय असतात माहीत नाही, पण जेव्हा अधिवेशन होईल त्या महिनाभराच्या आधी सगळे हे असे सज्ज असतात। पण यांचा गैरसमज असा असतो की बा हे जे अधिवेशन होऊन राहिलेलं आहे हे सरकारमुळे नाही, हे माझ्यामुळे होऊन राहिलेलं आहे। त्यामुळे एखादं काम जर मुख्यमंत्र्याला सहज शक्य नसेल तर तेही हे काम करू शकतात, असा यांचा कॉन्फिडन्स असतो। असा ओव्हर कॉन्फिडन्सवाला हा गजानन वाघमारे नावाचा कॅरेक्टर आहे। तर ते मी हे चित्रपटात कॅरेक्टर करतो, त्याच्यामुळे थोडीशी मजा आहे, गंमत आहे। आणि विशेष म्हणजे सगळं वराडी बाज आहे आणि शूटिंग पण अमरावतीला झालेलं आहे। तुम्हाला खूप अवघड गेलं असेल ना वराडी बाजामध्ये, त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करताना? मला खूप, जेव्हा निलेश जळमकर माझ्याकडे आले आणि ते म्हणलं की तुम्हाला वराडी बोलावं लागणार, ते म्हणाले इतकं मला हे झालं की अरे म्हटलं आता मी हे भाषा शिकू कशी हे। आणि मग मी नंतर चेतन दळवी म्हणून आमचे शिक्षक आहेत त्यांच्याकडे मी गेलो। तर सर म्हटलं काय करू, कसं करू? तर चेतन सर म्हणाले की नाही तू हा स्वीकार, एक आव्हान म्हणून तू स्वीकार। तेव्हा म्हणून मी हा चित्रपट स्वीकारला। तर असं झालं आणि शूटिंग करताना मजा आली। आणि सगळ्यात म्हणजे तर मगाशी पण मी बोललो की बरेच लोक आमचे असे दोस्त आहेत अमरावतीत पण की त्यांना अजून पण विश्वास नाही आहे का मीच स्वतः तो आहे चित्रपटात काम करणारा। त्याला असं वाटतं की हा दुसराच माणूस आहे, वेगळाच माणूस आहे हा। तर त्यांना पण मला दाखवता आलं का बा मीच तो आहे। त्यामुळे चित्रपटच्या शूटिंग अमरावतीला झाल्यामुळे मी लोकांना बोलून घेत होतो, अरे या पाहून घ्या, मीच काम करतो कॅमेरासमोर। मग बऱ्याच लोकांचा विश्वास बसला का बा हाच आहे भारत गणेशपुरे। असं सगळं जरा प्रॉब्लेममध्ये तो चित्रपट आम्ही तयार केला आणि एक गोड आणि एक बऱ्याच गोष्टी लोकांना सांगणारा, बऱ्याच गोष्टी शिकवणारा, पण एकदम हसत आणि चांगल्या पद्धतीने शिकवणारा चित्रपट आज परत प्रेक्षकांसमोर आला। त्यामुळे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की 9 तारखेला चित्रपट बघा। तसं मी सोमवार मंगळवार तुमच्याकडे येतच असतो, तर माझ्यासाठी एक दिवस काढून तुम्ही चित्रपटगृहात या आणि प्लीज बघा। थोडं कौतुक करा लेकराचं, अजून काय पाहिजे करा पाहिजे लेकराला, हो आहे ना? कारण वा थोडं कौतुक नाही, खूप कौतुक तुमचं होतं आणि ते होत राहणार आहे। तुमचं काम झालं म्हणून समजा। अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी
पहिल्या दिवसाच्या आत. आता नवीनच डिमांड आहे. काय बाई पाहिजे. इथं मायला आमची बायको नांदायला येईन, ह्याला कुठून बाई आणून द्यायची. आणि आता अशा एका सिनियर अभिनेत्याकडे जाऊयात ज्यांच्यासोबत काम करणं आधी मी कधी विचारही नव्हता केला. म्हणजे मी खूप लहान असताना माझ्या आईबाबांनी त्यांचा सिनेमा पाहिला होता ज्यात ते हिरो होते आणि तेव्हापासून आमच्या घरात त्यांचे फॅन्स आहेत. आता मी पण झालो त्यांच्याबरोबर काम करून. एक सीन मला फक्त त्यांच्याबरोबर करायला मिळाले या सिनेमात, पण तोही फार फार उत्तम आहे. आणि वन अँड ओनली अजिंक्य देव सर. अजिंक्य सर खूप तुमचं थँक्यू सो मच. आपण एकत्र काम करायला मला मिळालं तुमच्याबरोबर. या सिनेमाविषयी तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? नागपूर अधिवेशन एक सहल चित्रपटाचं नावच बरंच काही सांगून जातं. माझी भूमिका याच्यातली प्रतापराव या कॅरेक्टरचं नाव आहे आणि एक विरोधी पक्ष नेता आहे. तो म्हणजे सुरुवातीलाच तो मोर्चा घेऊन निघाला आहे सायकलचा त्या अधिवेशनावर धाबा बोलण्यासाठी. आणि जाता जाता बरंच काही घडतं त्याच्याबरोबर आणि काही म्हणजे त्याच्या काही गोष्टी आहेत ज्या त्याला करून घ्यायच्या आहेत त्या अधिवेशनामध्ये क्लिअर. आणि त्या ओघाने जात असताना कसं काय सगळ्या गोष्टी फिरतात किंवा कशा फिरवल्या जातात याचं एक उदाहरण या कॅरेक्टरच्या थ्रू मी दिलं. मी पॉलिटिशियन आत्तापर्यंत कधी केला नव्हता. मी सरकारनामामध्ये एका पॉलिटिकल म्हणजे रादर एका कारकुनाची भूमिका, रादर एका सब इंजिनियरची मंत्रालयातल्या माणसाची भूमिका केली होती. पण त्याच्यातच मकरंद माझ्याबरोबर होतं आणि याच्यात पॉलिटिक्समधली भूमिका करताना मला खूप मजा आली. इट वॉज अ प्लेजर. निलेशनी जेव्हा मला हा रोल ऐकवला तेव्हा मला आधी मी फार जास्त त्याच्यात इन्वॉल्व नसल्यामुळे मला ही माणसं कशी वागतात किंवा ते काय करतात ह्याची फार कल्पना नव्हती. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं आणि तो लिहिला ज्या पद्धतीने होता आणि त्याची मांडणी सीन्सची जी झाली डायलॉग सकट ती खूप छान होती. तेव्हा खूप मजा आली. मला आत्ता भरत म्हणाला की त्याला वराडी भाषेचं टेन्शन आलं, खोटं बोलत होता. मला आलेलं म्हणून मी त्याला आधी विचारलंही निलेशला, म्हटलं ती भाषा बोलायची आहे का, कारण मी भाषेत फार वाईट आहे. पण तो म्हणाला नाही नाही तुम्ही मराठीतच बोला. म्हटलं चला तेवढा तरी एक सुटकेचा निश्वास. पण इट वॉज ग्रेट प्लेजर. आणि या सगळ्या कलाकारांबरोबर आणि खास करून आता यांनी एवढी माझी तारीफ केली. मी याच्याबरोबर काम केलं नव्हतं परंतु याच्यात आमचा एक सीन झाला. पण आत्ता मी जे काही पाहिलं ट्रायलच्या माध्यमातून तेव्हा खरोखरच गुणी कलावंत आहे आणि छान ॲक्टर्स आता मराठी सृष्टीमध्ये येत आहेत. चेतनबरोबर मी खूप काम केलं आणि इट वॉज ग्रेट प्लेजर. म्हणजे चेतनला काय म्हणू मला माहीत नाही. आम्ही एकत्र सुरुवात केली आणि इट वॉज ग्रेट टाईम. मोहनजींबरोबर खूप काम केलेलं आहे. एकूणच हा चित्रपट करताना खूप मजा आली आणि माझी खात्री आहे 9 डिसेंबरला जेव्हा हा प्रदर्शित होईल थिएटरमध्ये तुम्ही जाऊन नक्की बघाल. आणि चलो नागपूर हे जे मी बोललेलो आहे ते सगळे तुम्ही चला थिएटरला म्हणून याल आणि धाबा बोलाल या चित्रपट बघताना थिएटरमध्ये. तेव्हा ऑल द बेस्ट. अधिवेशनाच्या आधी जर चर्चेतूनच समस्या सुटत असेल तर काय हरकत आहे? मग हा मोर्चा कशासाठी? विश्वास ठेवा आमच्यावर. आता सगळं आमच्या मुठीत आहे. गजानन वाघमारे विदर्भवीर. हे आलं रे आलं नागपूर अधिवेशन. द्या पाठवून. मग इथे पाठवू की क्वार्टरला? चालेल. बाई मिळाली. दिसायला कशी आहे, काय बोलली ती, कबूल झाली का ती, कधी येणार आहे ती? नाही ती साहेबाकडे पाठवायची का तुमच्याकडं? आमच्या सह्या अजूनही झालेला नाही. तर तो मोर्चा आला ना तर लक्षात ठेवा. चलो नागपूर. आणि अजून एक सिनियर कलाकार ज्यांच्याबरोबर मला काम करता आलं, त्यांच्याबरोबर काम करताना मी सीनमध्ये खरंच हसायचो आणि त्याच्यामुळे खूप टेक व्हायचे. कारण त्यांच्याबरोबर काम करताना तुम्ही हसणं कंट्रोलच करू शकत नाही. त्यांचे डोळेच सुद्धा इतके बोलतात आणि त्यांचं टायमिंग अफलातून आहे. आपण कित्येक वर्ष मराठी नाट्यसृष्टीमध्ये ते पाहतोय. असे चेतन दळवी सर, तुमच्या भूमिकेविषयी आणि या सिनेमाविषयी थोडक्यात आम्हाला प्लीज सांगा. सिनेमा हा फार वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे जरी कॉमेडी असलं तरी तो कॉमेडी पण नाही आहे, विषय सिरियस असला तरी तो सिरियस पण नाही आहे. एक मिश्किल त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे. म्हणजे हसता हसता चिमटे काढणं किंवा हसता हसता चपराक मारणं असा प्रकार आहे. बेसिकली आपण फक्त ऐकलेलं आहे. मी तरी हा पिक्चर करेपर्यंत मी ऐकलं होतं फक्त नागपूर अधिवेशन असतं. काय असतं काय हे मला माहीत नव्हतं. तर ह्या पिक्चरमध्ये काम केल्यामुळे मला कळलं.
म्हणजे तिकडे जी काय नेटवर्क फिरत असतं सगळ्यांचं आणि जी सिस्टीम आहे तिकडची ती सगळी ह्या पिक्चरद्वारा आम्ही सांगितलेलं आहे आणि छान पिक्चर झालेलं आहे. सगळे एन्जॉय करतील. म्हणजे ज्यांनी अधिवेशन काय आहे त्यांना माहीत नसेल त्यांना तर ही पर्वणीच आहे. आणि छान पिक्चर झालेला. माझं कॅरेक्टर आहे बाळासाहेब मसाले म्हणून. तो एक शिक्षण संस्था असतं त्याच्या आणि त्या शिक्षण संस्थांच्या कामं करून घेण्यासाठी तो तिकडे गेलेला असतो. आणि त्याचं एकच असतं की समोरचा जो मागतो तो त्याला द्यायचं आणि आपलं काम करून घ्यायचं. हा माझा रोल आहे. बाकी पिक्चर उत्कृष्ट उत्तम झालेला आहे. आम्ही सगळे म्हणजे जवळजवळ ह्या पिक्चरमध्ये नटांच्या 4 पिढ्या आहेत. म्हणजे मोहन जोशी एक पिढी, माझी आणि अजंगीची एक पिढी, नंतर मकरंते आणि भारत गणेशपुरीची एक पिढी, नंतर संकर्षणची एक पिढी, मग विनीत बोंडेची एक पिढी. अशा पिढ्या याच्यात आहेत. म्हणजे हा तसा एक पिढीजात पिक्चर आहे आणि बघायला हरकत नाही. तर जरूर 9 डिसेंबरला तुमच्या पिढ्या घेऊनच या. हां, आणि आज जाऊन आधी सुट्टे पैसे घेऊन या आणि जरूर पिक्चर बघाल. आणि माझी खात्री आहे की हा पिक्चर त्यांनी पिढ्यांसोबत पाहिल्यावर त्यांना पिढ्यानपिढ्या तो लक्षात राहील. एक्झॅक्टली. कारण राजकारणावरती फक्त चर्चा करणार नाही तर एक सुज्ञ पद्धतीने भाष्य करणारा सिनेमा. बरोबर. एक्झॅक्टली. कारण राजकारणी लोकांचे सुद्धा पिढ्या आहेत आणि आपल्या बघणाऱ्यांच्या सुद्धा पिढ्या आहेत आणि आमच्या कलाकारांच्या सुद्धा पिढ्या आहेत. म्हणून बोललो की हा पिढीजात पिक्चर आहे. अधिवेशनाच्या पहिल्या सॅटर्डे संडेला 12 जणांची व्यवस्था करायला सांगितली आहे. अय्याशीची. तेव्हा आता फक्त एकच नारा, चलो नागपूर. तुमच्या नागपुरात काय तेल विहीर आहेत का? हे तुमचं नागपूर बनणं. सौ बीमारी की एक ही दवा, गजा वाघमारे. विदर्भ वीर गजानन वाघमारे नाव आहे मला. अबे संतर गुल्ल्या एक माणूस. या टायमाला कोणाला लोट नागपूर अधिवेशन एक सहल हे चित्रपटाचं नावच खूप कॅची आहे. अधिवेशनाबद्दल खूप छान पद्धतीने सरांनी हा चित्रपट लिहिला आहे, मांडला आहे. प्रत्येक कॅरेक्टर खूप वेगळ्या पद्धतीने त्यांनी रेखाटन केलेलं आहे. आणि मुळात अधिवेशन म्हटल्यानंतर ना एक हेतू असतो की सामाजिक प्रश्न किंवा एक विकास व्हावा ह्या हेतूने अधिवेशन भरवलं जातं. पण मुळात ते न होता इकडे एक सहल आणि एक एन्जॉय ट्रिप या अर्थाने घडत असतं, रिअलमध्ये घडत असतं. माझं याच्यामध्ये मी जो रोल प्ले केला आहे तो मकरंद सरांच्या अपोजिट आहे. एक सरकारी अधिकाऱ्याच्या बायकोचा रोल केलेला आहे. तर अधिवेशनाचं राजकीय लेवलला, सामाजिक लेवलला एक कुठेतरी परिणाम घडत असतो. त्याचबरोबर रिअल लाईफमध्ये त्याचा कुठेतरी एक ठसा उमटत असतो. हा चित्रपट खूप मस्त झालेला आहे. मुळात हा पहिला माझा चित्रपट आहे. सो मला खूप दडपण आलं होतं की एवढे मोठी स्टारकास्ट आहे आणि माझा जो रोल आहे तो मकरंद सरांच्या अपोजिट. तर आमच्या सरांनी म्हणजे निलेश सरांनी खूप मस्त ते काम काढून घेतलेलं आहे आणि मुळात मकरंद सरांकडनं बरंच काही शिकता आलं आणि फुल धमाल झाली आहे. म्हणजे चित्रपट खूप सुंदर बनलेला आहे. कॉमेडी लेवलला आहे आणि म्हणजे फॅमिली ड्रामा आहे, लव्ह स्टोरी आहे आणि एक वेगळा विषय मांडण्याचा सरांनी प्रयत्न केलेला आहे. विदर्भ वीर गजानन वाघमारे नाव आहे मला. अबे संतर गुल्ल्या एक माणूस. या टायमाला कोणाला लोट तुमचं काम झालं म्हणून समजा. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या दिवसाच्या आत आता नवीनच डिमांड आहे. काय बाई पाहिजे इथं. मायला आमची बायको नांदायला येईन, ह्याला कुठून बाई आणून द्यायची? अधिवेशनाच्या आधी जर चर्चेतूनच समस्या सुटत असेल तर काय हरकत आहे? मग हा मोर्चा कशासाठी? विश्वास ठेवा आमच्यावर. आता सगळं आमच्या मुठीत आहे. गजानन वाघमारे विदर्भ वीर. हे आलं रे आलं नागपूर अधिवेशन. द्या पाठवून. मग इथे पाठवू ती क्वार्टरला चालेल. बाई मिळाली. दिसायला कशी आहे? काय बोलली ती? कबूल झाली का ती? कधी येणार आहे ती? नाही ती साहेबाकडे पाठवायची का तुमच्याकडे? चलो नागपूर.
त्यांना आपण फार पिडतोय असं वाटण्यापेक्षा आपण आता सांगा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सोबत आहेत, तर त्यांच्याकडे बोलूयात. सर, तुमच्या नजरेतनं हा चित्रपट तुम्ही कसा पाहिलात आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना काय विचार केला? खरं म्हणजे आता मूळचा मी विदर्भाचा, काका निर्माते आमचे विदर्भाचे, त्यामुळे हे सगळे प्रश्न आमच्या जिव्हाळ्याचे. दरवर्षी अधिवेशन होताना मी पाहतो, अनुभवतो. अनेक प्रश्न, अनेक आशा या अधिवेशनावर लागलेल्या असतात. पण जेव्हा 15 दिवसानंतर हे अधिवेशन संपतं, करोडो रुपयांचा खर्च होऊन हे अधिवेशन संपतं, त्यावेळेला कितीतरी प्रश्न असेच अनुत्तरित राहतात. पण या अधिवेशनाच्या दरम्यान जे काही मी पाहिलं, जे काही अनुभवलं, जी काही माणसं पाहिली आणि जे काही घडणाऱ्या घटना पाहिल्या, तर त्यातून मला एक चित्रपट जाणवला, दिसला, अनुभवला आणि तो चित्रपट मी लिहिला. आणि हा चित्रपट लिहित असताना जी जी कॅरेक्टर्स माझ्या डोळ्यासमोर येत होती, त्या कथेमध्ये गुंफल्या जात होती, त्यावेळेसच मला वाटत होतं की ही पात्र या कॅरेक्टर्सनी, या नटांनी केली पाहिजे. आणि माझ्या सौभाग्यानं मला ती सगळी नटं, दर्जेदार नटं या चित्रपटासाठी मिळाली. मोहन जोशी आहेत, अजिंक्य देव आहेत, मकरंद अनासपुरे आहेत, भारत गणेशपुरे आहेत, चेतन दळवी आहेत, शंकर कराळे आहे, दीपाली आहे, त्यानंतर स्नेहा आहे, विनीत भोंडे आहे. आणि एवढी एक मोठी कलाकारांची फळी घेऊन हा चित्रपट एक चांगलं मिश्रण बनलेलं आहे. हसवणारा चित्रपट आहे, विनोदी चित्रपट आहे, पण मनोरंजन करत असताना तो प्रबोधनही करणार आहे. हसता हसता तुम्हाला अंतर्मुख करेल, कुठेतरी विचार करायला भाग पाडेल. त्यामुळे 9 डिसेंबरला हा चित्रपट येतोय. प्रत्यक्ष अनुभवा या आणि सर्वांनी हा चित्रपट बघा, एवढंच मी आव्हान या माध्यमातून इथे करतो. धन्यवाद. अधिवेशनाच्या पहिल्या सॅटर्डे संडेला 12 जणांची व्यवस्था करायला सांगितली आहे. अय्याशीची. तेव्हा आता फक्त एकच नारा, चलो नागपूर. तुमच्या नागपुरात काय तेल विहीर आहेत का? हे तुमचं नागपूर बनणं. सौ बीमारी की एक ही दवा, गजा वाघमारे. विदर्भ वीर गजानन वाघमारे नाव आहे मला. अरे संतर गुल्ल्या एक मारे साहेब. या टायमाला कोणाला आणि आता सगळ्यात शेवटी सिनेमाचे निर्माते जळमकर सर इथे आहेत. खूप तुम्ही खरं तर शेतकी व्यवसायामध्ये आहात. शेती करता करता तुम्ही निर्मितीमध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलात, पण विषय निवडलात परत मातीतलाच. काय नेमका तुमच्या मनामध्ये थॉट होता हे करताना? मी स्वतः विदर्भातलाच असल्यामुळे आणि राजकारणाशी थोडाफार संबंध माझा असल्यामुळे मी निलेशने जेव्हा ही स्क्रिप्ट आणली नागपूर अधिवेशन, तर मला ती आवडली आणि सर्व कलाकारांनी याच्यामध्ये चांगलं काम केलं. त्याच्यामुळे मला बाकी काही फार जास्त यात बोलता येतं. तुमचं काम झालं म्हणून समजा. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या दिवसाच्या आत आता नवीनच डिमांड आहे. काय बाई पाहिजे इथं? मायला आमची बायको नांदायला येईन, ह्याला कुठून बाई आणून द्यायची? पण नक्की पहा, 9 तारखेपासून नागपूर अधिवेशन एक सहल हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. यात माझी भूमिका अंकुश नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याची आहे, जो नवीनच लागला आहे सरकारी ऑफिसमध्ये. आणि लागल्यानंतर त्याची बदली पहिल्यांदाच झाली आहे नागपूरला. तर नागपूरला बदली झाल्यानंतर तिथलं राहणं, तिथल्या खाण्याच्या पद्धती, माणसांचं वागणं, त्यांचं बोलणं, हे सगळं त्याच्याकरता एवढं नवीन आहे की बदलीचं काम तो देतो या माणसाकडे. हा माणूस म्हणतो माझ्याच्यानी काम होणार नाही, तू यांच्याकडे जा. मग हा माणूस म्हणतो माझ्याच्यानी तर सगळी कामं होतात जे सीएमच्यानी पण होत नाही, म्हणून ते पाठवतात ह्यांच्याकडे. पण ह्यांच्या अपेक्षा अशा असतात की तुम्ही ह्या राजकारण्याला वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या पूर्ण करा, तर तुमचं काम होईल. असं सगळं एक काम एवढ्या माणसांच्या वराड्यातनं फिरतं. आणि शेवटी त्या नजरेतनं आपल्याला नागपूर अधिवेशन एक सहल हा सिनेमा पाहता येतो. विनोदातनं एक छान भाष्य करणारा सिनेमा आहे, आवर्जून पहा. तुम्हाला एंटरटेनिंग पण आहे आणि शिवाय एक चिमटा सुद्धा काढणार आहे. धन्यवाद. अधिवेशनाच्या आधी जर चर्चेतूनच समस्या सुटत असेल तर काय हरकत आहे? मग हा मोर्चा कशासाठी? विश्वास ठेवा आमच्यावर, आता सगळं आमच्या मुठीत आहे. गजानन वाघमारे विदर्भ वीर. हे आलं रे आलं नागपूर अधिवेशन. द्या पाठवून. मग इथे पाठवू की क्वार्टरला? बाई मिळाली, दिसायला कशी आहे, काय बोलली ती, कबूल झाली का ती, कधी येणार आहे ती? नाही, ती साहेबाकडे पाठवायची का तुमच्याकडं?
आमच्या सह्या अजूनही झालेल्या नाहीत. तो मोर्चा आला ना तर लक्षात ठेवा. चलो नागपूर.